अवधपुरी रघुकुल मनी राहू अवधपुरी रघुकुल मनी राहू अवधपुरी रघुकुल मनी राहू अवधपुरी कुल वेद विदित देहि दशरथ नाहू वेद विदित देहि दशरथ नाहू श्रीराम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम. आणि वसिष्ठ मुनींच्या आज्ञेनुसार राजाने सांगितल्या प्रकारे कर्म केलं. अवधपुरीमध्ये रघुकुलाला त्या ठिकाणी कुलदीपक मिळाला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, राजाच्या घरी 4 मुलं त्या ठिकाणी जन्माला आले. भगवंताचं प्रागट्यकरण झालं. सर्वीकडे आनंदोत्सव पसरला. भगवंताच्या बाललीला त्या ठिकाणी चालू झाल्या. भगवंत अतिशय छोट्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा आपल्या मुलींसोबत आपल्या कुलगुरूंसोबत काही विद्या शिकण्यासाठी आपल्या बंधू लक्ष्मणाला घेऊन विद्या शिकण्यासाठी जातात आणि भगवंत धनुर्विद्येचं ज्ञान घेऊन परत येतात. काही काळानंतर पुन्हा विश्वामित्र मुनी भगवंताला नेण्यासाठी दशरथ राजाकडे विनंती करतात. दशरथ राजा त्या ठिकाणी नाही म्हणतो, परंतु दशरथ राजाची इच्छा नसताना सुद्धा विश्वामित्र मुनी सांगतात, हे राजा, तुझा जो मुलगा आहे तो जगाच्या कल्याणासाठी याचा जन्म घेतलेला आहे. हे अवतार कार्य जे आहे, हे अवतार कार्य काही साधारण मनुष्य म्हणून तुझ्या घरी हा मुलगा आलेला नाही. हा साक्षात भगवंत आहे. त्या प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य, प्रभू रामचंद्रांचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं जातं. भगवंत दृष्टांचा नायनाट करण्यासाठी जन्माला आलेले आहेत. राक्षसांचा नायनाट करण्यासाठी विश्वामित्र मुनींसोबत पुन्हा जातात. तिकडे धर्म यज्ञाचं संरक्षण होतं. ऋषी मुनी ते जे काही ऋषी मुनी आहेत त्यांना सांत्वना देतात, त्यांना प्रेम देतात आणि राक्षसांचा नायनाट करतात. भगवंताचा विवाह होतो. भगवंत विवाह करून पुन्हा अयोध्येमध्ये परत येतात. राज्याभिषेक होतो आणि हा सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे या ठिकाणी रामायण थोडक्यामध्ये सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ब्रह्मदेवाच्या पुढे एक सुंदर अध्याय सांगितला. ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून अत्रि ऋषींची निर्मिती झाली. त्यांच्याच पुढे अत्रि ऋषींच्या पासून त्यांच्या नेत्रापासून चंद्रमा ऋषींची उत्पत्ती झाली. ताराच्या समूहातून बुध राजाची उत्पत्ती झाली. नंतर त्याचाच पुढे पुरुरवा राजा निर्माण झाला. अहियल नावाचा राजा झाला. नंतर आयु नावाचा राजा झाला. नंतर त्याच्याच गादी हा राजा झाला आणि त्याच्याच कुळामध्ये विश्वामित्र नावाचे मुनी त्या ठिकाणी जन्माला आले. या विश्वामित्र मुनींच्या नंतर जमदग्नी हे मुनी त्या ठिकाणी झाले आणि जमदग्नींच्याच पोटी परशुरामाचा जन्म होतो. ह्या परशुराम भगवंताचा अवतार या ठिकाणी होतो. परशुराम भगवान की जय. यानंतर परशुरामानंतर आयुष नावाचा राजा, नंतर नशूष नावाचा राजा, नंतर संयाती नावाचा राजा, यानंतर ययाती नावाच्या राजाचं या ठिकाणी चरित्र सांगितलं. हा ययाती जो होता, हा ययाती सुद्धा आपल्या कुळाप्रमाणे धर्मधुरंधर होता. सर्व काही नीतीच्या गोष्टी जाणणारा होता. सर्व गुण संपन्न होता. परंतु याला एक गोष्टीची कमतरता वाटत होती. आपल्याला जे वृद्धत्व येत आहे हे वृद्धत्व कायमस्वरूपी आलं नाही पाहिजे. आपल्याला चिरकाल तारुण्यावस्था प्राप्त झाली पाहिजे. म्हणून आपल्याच मुलाचं तारुण्य याने घेतलं. हा सर्व इतिहास ययाती नावाच्या कादंबरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मग ह्याच ययातीने आपल्या मुलाकडून तारुण्य घेतलं. पुष्कळ असं वर्ष आयुष्य जीवन जगला. परंतु ठराविक काळानंतर काही मनुष्याचे सुद्धा भोग घेतल्यानंतर काही तृप्ती होते. पुष्कळ कार्य याने तारुण्य अवस्थेमध्ये केल्यानंतर याला स्वतःची लाज वाटली. आपण दिलेल्या जन्म आणि आपण दिलेल्याच आपल्या बालकाकडून, आपण जन्म दिलेल्या बालकाकडूनच आपण त्याच्याकडून तारुण्य अवस्था हिसकवली, हे चुकीचं आहे. त्याचं तारुण्य त्याला मिळावं म्हणून पुन्हा त्याला तारुण्य दिलं. आपलं जे सर्व कार्य होतं ते त्या ठिकाणी संपवलं. अशा प्रकारे ययातीचं कार्य या ठिकाणी सांगितलं.
यानंतर भरत राजा झाला आणि भरताच्या नंतर रतिदेव झाला. या रतिदेवाने सर्व काही दान देऊन टाकलं. दान देऊन भगवंताला प्रगट करून घेतलं आणि सांगितलं, हे राजा, हे देवा, माझ्याकडे मला काहीही ठेवायचं नाहीये, परंतु भगवंता मला एक तुमच्याकडून वर पाहिजे. तो असा की जसं तुम्ही सर्वांच्या हृदयामध्ये सर्वांच्या मध्ये वास करतात तसंच मला सुद्धा सर्वांच्या मध्ये वास करायचं. देव म्हणाले, अरे रती, अरे मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तू कसा राहू शकतोस? तेव्हा तुला एक मी स्थान देतो, ज्या ठिकाणी माझ्या भक्तीमध्ये काही माझे भक्त रममाण होतील त्यावेळेस तुझा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होईल. असं त्या ठिकाणी त्याला ठिकाण दिलं आणि रतीचं त्या ठिकाणी त्याला उद्धार दिला. याच वंशामध्ये भगवंताचा आता पुढे अवतार होणार आहे. तेव्हा भगवंत याच ययातीच्या रतीच्या कुळामध्ये जन्माला येणार आहेत. मग ज्या भगवंताच्या येण्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत त्याच्या कुळाचा थोडक्यात इतिहास या ठिकाणी सांगितला की भगवंत केव्हा येतात? जब जब होई धर्म की हानी, तब तब प्रभू लीन विविध अवतारा. तुलसीदास महाराज रामचरितमानस मध्ये अतिशय सुंदर ओव्यांच्या माध्यमातून वर्णन करतात. आपल्याला वेळ नसल्यामुळे योग जर पुन्हा आला तर आपण पुन्हा गायन करू. जेव्हा जेव्हा भगवंत या धर्मावर हानी होते, या धर्माची जेव्हा हानी होते, बाढ ही असुर, जेव्हा असुर वाढतात, पृथ्वी मातेला आहे जे सर्व दुःख आहे, वजन आहे ते सहन होत नाही, त्यावेळेस भगवंत अवतार घेतात असं ते सांगितलं. त्यावेळेस भगवंत अवतार घेणार आहेत म्हणून सर्व देव देवता आता पृथ्वी माता रुदन करते आहे, देवा माझ्याकडून आता या असह्य वेदना सहन होत नाही, देवा काहीही करा आणि मला या ठिकाणून माझा भार नाहीसा करा. सर्व देव देवता निघाले, ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला सांगितलं, पुढे गेलं आणि ब्रह्मदेवाजवळ आल्यानंतर भगवंत त्याच ठिकाणी होते. भगवंताची सर्वेश्वर असलेल्या रूपामध्ये सर्व देवतांनी स्तुती केली आहे. तेव्हा तुम्ही सर्वांमध्ये व्याप्त आहेत, सर्वेश्वर तुम्ही आहेत, तेव्हा हे सर्व तुम्ही जाणते आहेत, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी या सर्वांचा दृष्टांचा नायनाट करण्यासाठी अवतार धारण करावा लागणार आहे. आणि सर्व देवतांनी मिळून पुरुष सुक्त म्हणून भगवंताची स्तुती केली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुष सुक्त म्हटलं, प्रार्थना केली, भगवंत प्रसन्न झाले, भगवंत अवतार कार्य करण्यासाठी तयार झाले आणि त्याच वेळेस भगवंतांनी सर्वांना सांत्वना दिली, सर्वांना आपापलं कार्य पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी आज्ञा केली. देवाने सांगितलं, मी अवतार कार्य घेणार आहे, परंतु माझ्यासोबत सुद्धा तुम्हालाही माझ्यासोबत त्या ठिकाणी यावं लागणार आहे. म्हणून शेष भगवंतांनी सांगितलं, म्हणे बंधू तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत चालायचं आहे. शेष भगवान म्हणतात, म्हणे देवा मागच्या जन्मात काही कमी माझे हाल तुम्ही पाडले नाही, मी तुमच्या सोबत आता अवतार कार्य घ्यायला येणार, तुम्हाला जायचं असेल तुम्ही एकटे जा. भगवान म्हणतात, म्हणे भाऊ दादा तू आता मोठा हो, मी लहान होतो, परंतु माझ्यासोबत चल. शेष भगवंताचं लापण दिला, तू जसं म्हणशील तसं मी ऐकीन म्हणे देवा भाऊ, परंतु पण तू माझ्यासोबत चल. ऐकलं होतं का? पण एक काडीचंही ऐकलं नाही. शेष भगवंत बिचारे गरीब म्हणे ठीक आहे, माझं सांगण्याचं तू ऐकणार आहेस, मग नक्कीच मी तुझ्यासोबत येतो, मी मोठा होईल. शेष भगवंताला त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवलं आणि सर्वजण त्या भगवंताच्या अवतार कार्याची तयारी त्या ठिकाणी करू लागले. भगवंत येणार आहे सर्वांना सांगितलं, सर्वांना माझ्यासोबत घेऊन चालायचं आहे. तेव्हा लक्ष्मी मातेला तिथे सांगितलं, तुम्ही सुद्धा कौंडिन्यपुरामध्ये त्या ठिकाणी तयार राहा, मी तुम्हाला वरायला त्या ठिकाणी येणार आहे, ठराविक काळ माझा झाल्यानंतर मी तुम्हाला स्वतः त्या ठिकाणून नेणार आहे असं सांगितलं. शूरसेनाचा मुलगा जो होता तो वसुदेव आणि उग्रसेनाचा मुलगा होता कंस, या दोघांची आपापसामध्ये मैत्री होती. आता यांनीच आपापसामध्ये या दोघांची मैत्री असल्या कारणाने वसुदेव आणि कंसाची चुलत बहीण जी होती ती देवकी माता, हिचा आणि वसुदेवाचा विवाह त्या ठिकाणी झाला. विवाह झाल्यानंतर सर्व देवतांना आता अशी काळजी वाटू लागली. बघा कंस हा त्या ठिकाणी अगोदर वसुदेवाचा मित्र होता असं त्या ठिकाणी सांगितलं. मग कंस वसुदेवाचा मित्र होता, मग वसुदेवाला आपली देवकी
दिलेली आहे. मग कंसाची चुलत बहीण म्हणजे आपल्या मित्राला आपलीच चुलत बहीण दिली आहे या हेतूने तो वागू लागला. विवाह तर झाला, मोठ्या आनंदाने आणि गोडी गुलाबीने राहू लागले. परंतु हे कृत्य देवतांना मान्य नव्हतं. देवता विचार करू लागले, जर देवकी सोबत कंस असाच गोडी गुलाबीने राहिला तर आपलं कार्य कसं पूर्ण होईल. मग हे मी घडवण्यासाठी देवतांनी त्या ठिकाणी त्यांची क्रिया, त्यांचं कर्म त्या ठिकाणी चालू केलं. त्यावेळेस कंसाचं बिघडं व्हायला पाहिजे म्हणून आकाशवाणी त्या ठिकाणी झाली, मोठी आकाशवाणी झाली. हे कंसा, अरे तू ज्यांना तुझ्या घरी त्यांना तू सोबत घेतो आहे, त्यांच्याशी गोडी गुलाबीने राहतो आहे, त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुला मारणार आहे. आकाशवाणी होताच कंस घाबरला आणि त्या ठिकाणी त्यांना दूर केलं. म्हणे तुमचा पुत्र मला मारणार आहे, तेव्हा तुम्ही कुठून पळून जाऊ नये म्हणून देवकी आणि त्या ठिकाणी वसुदेवाला कारागृहामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. वसुदेवाच्या आणि देवकीच्या पोटी पहिला पुत्र जन्माला आला. तयारीत राहा, आपल्याला भगवंताचा जन्मोत्सव करायचा आहे. मी ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस जागेवरून सर्वांनी उठायचं. अगोदर आपल्याला गोकुळात नाही जायचंय, आपल्याला जन्म अगोदर भगवंताचा कारागृहातच साजरा करायचा आहे. तेव्हा देवकीच्या पोटी पहिली संतान निर्माण झाली. त्यावेळेस पहिला मुलगा सांगितला कंसा, अरे देवकीच्या पोटी पहिला मुलगा जन्माला आलाय. म्हणे हो, मग तो पहिला मुलगा आणण्यात आला. त्यावेळेस त्याला सांगितलं आतापासून त्याची बुद्धी काम करणं बंद झाली होती. म्हणे पहिला मुलगा आहे, म्हणे पहिला आपल्या काही कामाचा नाहीये, आपल्याला मारणारा कितवा आहे, 8वा. म्हणे याला जाऊ द्या. परंतु नारद महर्षी कड लावण्याचं काम चांगलं करत होते. नारद महर्षी आले आणि नारद महर्षी त्या ठिकाणी म्हणतात, म्हणे वसुदेवा 8वा मुलगा तुला मारणार आहे, हा पहिला म्हणे हा मारणारा नाही. नाही नाही, याला जाऊ द्या. परंतु म्हणे असंही होऊ शकतं, गणित उलटही होऊ शकतं. जर देवकी आणि त्यांनी 8व्याला पहिलं म्हटलं तर म्हणे हो हो, दुष्ट प्रवृत्तीचा होता, राक्षस प्रवृत्तीचा होता. त्या मुलाला घेतलं, गर 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 फिरवलं, त्या मुलाला मारलं. पहिला मेला, दुसरा मेला, तिसरा मेला, चौथा मेला, 5वा मेला, 6वा मेला. 7व्या वेळेस शेष भगवंताचा अवतार होणार होता. शेष भगवंतांनी स्वतः आवाहन केलं आहे की रोहिणीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी शेष भगवंत त्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्या शेष भगवंताला रोहिणी मातेने त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं. आता 8व्या वेळेच्या वेळेस देवकी गर्भवती झाली. त्यावेळेस 8व्याचं याला समजत नव्हतं काय करावं, याची बुद्धीच काम करत नव्हती. भगवंतांनी देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला तेव्हापासून असं सांगितलं जातं कंसाची बुद्धी काम करणंच बंद झाली होती. असा विचित्र विचार करायचा, आज जन्माला जर बाळ आलं तर मी मरून जाईन, आज जन्माला बाळ आलं तर मी मरून जाईन म्हणून इतका कडोकट बंदोबस्त त्या ठिकाणी केला. 8वा महिना चालू झाला, 9व्या महिन्याचे काही दिवस त्या ठिकाणी घडते आले. इतका बंदोबस्त, रोज कुणाला झोपू देत नाहीये, रात्र जरी झाली तरी जागा ठेवत होता. द्वारपालांना, सेवकांना तो स्वतःही व्यवस्थित वागत नव्हता आणि दुसऱ्यांनाही वागू देत नव्हता, कारण त्याचा काळच जवळ आलेला होता. मृत्यू जर जवळ आला तर माणूस कसा वेड्यासारखा करतो, तसं त्याची क्रिया घडली होती. तेव्हा भगवंत त्या देवकी मातेच्या गर्भामध्ये आले. गर्भाची स्तुती देवतांनी केलेली आहे. सुंदर अशा प्रकारे जन्माचे काळ जवळ आला. पंचमहाभूतांची शुद्धी झाली, पवित्र तो काळ झाला. दिशा प्रसन्न झाल्या, सर्व वायू त्या ठिकाणी प्रसन्न झाले. सर्व नद्यांचं जल जे होतं ते अतिशय दुथडी वाहून निर्मळ असं जल वाहत होतं, कारण साक्षात सर्वेश्वर असलेला जगदाधार प्रभू अवतार धारण करणार होता. चंद्रोदय झाला, दिवस जवळ आला आणि अष्टमीच्या दिवशी, श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या दिवशी वैद्य तिथी आहे. नद्या शुद्ध झाल्या आणि रात्रीचे 12 वाजले आणि सर्वांना भगवंताने झोपू दिलं, गाढ झोपू दिलं. कोणी घोरत आहे, कोणी स्वप्न पाहत आहे, कोणी काय करताय, सर्व शांततेमध्ये भगवंत कारागृहामध्ये जन्माला आले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. देवकी आणि वसुदेवाच्या पोटी त्या ठिकाणी भगवंत अवतार धारण करतात, परंतु कोणत्या रूपाने? अष्टभुजाधारी असलेले भगवंत 8 वर्षाच्या रूपाने भगवंतांनी अवतार धारण केला. 8 वर्षाचं रूप आहे आणि सुंदर असा त्या ठिकाणी शृंगार भगवंतांनी केलेला आहे. त्या शृंगारामध्ये भगवंत देवकीच्या समोर उभे राहिले. इतकं तेज की वसुदेवाने
भगवंताला सांगितलं, म्हणे देवा एवढं तेज कमी करा, जर या सेवकांना जर जाग आली, कंस जर जागा झाला तर काही आपलं खरं. भगवंतांनी तेज कमी केलं. देवकी माता भगवंताचं दर्शन करते. वसुदेवाने स्वतः दर्शन घेतलं. भगवंत सांगता हे देवकी माता, तुमचा पण होता की मी तुमच्या पोटी जन्माला यावा, मी माझं कार्य पूर्ण केलं. देवकी माता म्हणते, म्हणे देवा माझ्या पोटी जन्माला यावं सांगितलं होतं, परंतु या रूपात नाही. मला तुमचं छोटपणाचं रूप पाहिजे. जन्माला आलेलं बाळ असं असतं का? म्हणे भगवंत खाली बसले, छोट्या रूप धारण केलं. देवकी माता म्हणते आहे, म्हणे देवा बाळ जन्माला आल्यानंतर डायरेक्ट बसत नाही, तुम्ही खाली पडा. भगवंत मनोमन हसले आणि खाली पडले. खाली पडल्यानंतर देवकी माता म्हणते, देवा बाळ हसत नाही, बाळ जन्माला आल्यावर रडतं, तुम्ही सुद्धा रडा. देव जोर जोरात रडू लागले. त्यावेळेस कंसाने टोपली घेतली, हे वसुदेवांनी टोपली घेतली, त्या टोपलीमध्ये ठेवलं आणि देवकीच्या नेत्रातून आनंद अश्रू वाहत आहेत. आनंद अश्रू वाहत असताना देवकी मातेचं मन मात्र त्या ठिकाणी भगवंताला सोडू वाटत नाही. त्यावेळेस भगवंतांनी स्वतःच्या आईला सांत्वना केली, हे आई दिलेला जो पण आहे तो पूर्ण करावाच लागेल, तू चिंता करू नकोस, तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा माझी आठवण कर, असं त्या ठिकाणी सांगितलं. वसुदेवांनी त्या ठिकाणी भगवंताला टोपलीत घेतलं आणि ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमधून भगवंत वसुदेव द्वाराजवळ गेले. आपोआप भगवंताची फक्त कृपा दृष्टी आणि भगवंताची फक्त सावली त्या द्वारावर पडताच एवढा कडोकट बंदोबस्त आपोआप तुटला. कमळापती उचलीला कमळापती, कमळापती वसुदेवांनी भगवंताला टोपलीमध्ये ठेवलं. भगवंत द्वाराजवळ आले. आपोआप सर्व जे बंधनं होती ती तुटली. पुन्हा जसं तसं सर्व बंद झालं. आता भगवंत निघाले. वसुदेव जाता 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 यमुना माता वाटेमध्ये वाटली. यमुना मातेने आपला ओघ वाढवला. त्यावेळेस भगवंताला मागितलं, म्हणे देवा मला विसरून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा यमुना मातेला त्या ठिकाणी सांगितलं, मी तुला कसं विसरू, तुला मी भेट देणारच आहे, तुला विसरून कसं चालेल, असं त्या ठिकाणी सांगितलं आणि स्मित हास्य केलं. आपल्या चरणाचा स्पर्श केल्यानंतर यमुना मातेचा ओघ कमी झाला. पुन्हा भगवंत या ठिकाणी आता गोकुळात जात होते. त्यावेळेस भगवंत स्वतः म्हणत आहेत, नंदाच्या घराला मजली गोकुळाला. हे देवा, माझ्या पिता असलेला माझ्या देवा, मला गोकुळाला न्या आणि आता माझी पुढची जी लीला आहे ती मला करण्यासाठी मोकळं करा. वसुदेव त्या ठिकाणी गोकुळाच्या दिशेने गेले आणि ज्या ठिकाणी माया यशोदे मातेजवळ झोपलेली होती, हळूच भगवंताला टोपलीमधून काढलं. यशोदा मायेजवळ जी माया झोपलेली होती त्या मायेला उचललं, टोपलीमध्ये तिला ठेवलं आणि प्रभू छोटसे असलेले असे गोपाळ, छोटशा असलेल्या अशा या रूपातल्या नंदा बाबाने त्या बाळाला यशोदेजवळ ठेवलं आणि यशोदेजवळ ठेवल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी रडू लागले. रात्रीची वेळ त्या ठिकाणी संपुष्ट म्हणजे प्रहरी संपत आलेल्या होत्या. बाळ रडतानाचा आवाज त्या ठिकाणी नंदाच्या दोघं बहिणींनी सुनंदा यांनी
त्या ठिकाणी दासींनी ओळखलं. बाळ जोरजोरात रडत आहे आणि त्या रडण्याचा आवाज सर्व दासींच्या कानावर, गोपिकांच्या कानावर पडतो. नंदाच्या घरी बाळ जन्माला आलेला आहे, नंदाच्या घरी बाळ जन्माला आले आहे. सर्वीकडे त्या ठिकाणी गोकुळामध्ये त्या ठिकाणी वार्ता पसरली. नंदाच्या घरी लाला भयो है, नंद के घर लाला भयो है. आता लक्षात घ्या, आता भगवंत गोकुळात आले, भगवंताचा जन्म झाला, परंतु भगवंत गोकुळात आल्यानंतर आपल्याला आनंदोत्सव साजरा करायचा आहे. म्हणून आता यशोदा आणि नंद बाबा तुम्ही जा आणि तिकडनं भगवंताला घेऊन या. मध्ये त्यांना येण्यासाठी तुम्ही थोडीशी जागा करा आणि आपल्याला आता आनंदोत्सव साजरा करायचा आहे. एक धावी एकी पुढे वाटी जाती सुंडावरे, एक धावी एकी पुढे वाटी जाती सुंडावरे. हे गवळाला 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 मनाची गवळालीला तरदारा रे सोनेला, गवळाला मनाची गवळालीला तरदारा रे सोनेला. देवान वरवादी हाताची नंदा घरी झाली दाटी, वान वरवादी हाताची नंदा घरी झाली दाटी. हे गवळाला 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 मनाची गवळालीला तरदारा रे सोनेला, गवळाला मनाची गवळालीला तरदारा रे सोनेला. आता आपल्याला गोकुळामध्ये नंदोत्सव या ठिकाणी साजरा. आता लक्षात घ्या, तुम्ही जी गोपाळ कृष्णाची मूर्ती आणली आहे ती पाळण्यामध्ये ठेवून द्या. त्या भगवंताची पूजा करा.